ठाकूर के बिंदास बोल मध्ये मी उमेश ठाकूर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, रिव्ह्यू करणार आहे मिशन अयोध्या हा सिनेमा. याचा टीजर लॉन्च झालेला आहे आणि याचे दिग्दर्शक आहेत समीर रमेश सुर्वे आणि मिशन अयोध्याचे निर्माते आहेत कृष्णा शिंदे आणि योगिता शिंदे. आणि हा सिनेमा जो आहे हा 24 जानेवारीला रिलीज होणार आहे. मुळात मला फार उत्कंठा याबद्दल वाटते की मिशन अयोध्या हे टायटलच खरं एक वेगळं टायटल आहे. आणि अयोध्या हा शब्द आला किंवा प्रभू श्री रामचंद्र जन्मभूमी अयोध्या असं जर आपण ऐकलं तर नक्कीच आपल्या पूर्ण देशात, संपूर्ण देशातच नव्हे तर विश्वामध्ये जिथे जिथे प्रभू श्री रामांना मानणारे जे लोक आहेत त्यांच्या मनामध्ये या बाबतीत फारच प्रेम आहे, श्रद्धा आहे. तर असे हे जे नाव आहे मुळात मिशन अयोध्या हे टायटल खरंच खूप कॅची आहे. मुळात 24 जानेवारीला हा सिनेमा रिलीज होणार आहे. आणि काय मिशन असू शकतं तर समीर सुर्वे ह्या दिग्दर्शकाने आतापर्यंत 5-6 सिनेमे खूप छान दिलेले आहेत आणि त्यात हा जो सिनेमा आहे तो मला वाटतं हा खूप वेगळ्या लाईन वरती त्यांनी लिहिलेला आहे किंवा हा जो सिनेमा हा वेगळ्या जॉनरचा आहे मुळात. कारण त्यांनी आतापर्यंत जे सिनेमे केले त्याचा जॉनर आणि या सिनेमाचा जॉनर खूप वेगळा आहे. सो मिशन अयोध्या मुळातच हे जे टायटल आहे खूप मला आवडलं, प्रेक्षकांनाही आवडलंच असणार 100%. कारण सगळ्यांच्या भावना आहेत त्या अयोध्या या पावनभूमीबद्दल. सो समीर सुर्वेंनी हा जो आता टीजर लॉन्च केलेला आहे तो बघितल्यानंतर असं वाटतं की भाई एक शिक्षक याचं मिशन काय असू शकतं का आणि काय का असू नये. मुळात असा एक प्रश्न उभा केला या टीजर मध्ये. तर मिशन कोणाचंही असू शकतं, ज्याच्याकडे श्रद्धा आहे, ज्याच्याकडे विचार आहेत किंवा ज्या व्यक्तीला असं वाटतं की मला या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे किंवा हे आपण काहीतरी देणं लागतो हे जेव्हा प्रत्येक माणसाला कळतं तेव्हा तो माणूस हे सगळं करायला पुढे सरसावतो. तसंच हे मिशन कुठल्या शिक्षकाचं आहे, तो हे मिशन का हाती घेतो, काय आहे या सगळ्या मागचं मिशन हे आपल्याला 24 जानेवारी 2025 कळेलच. पण तोपर्यंत आपण याचं टीजर बघूया समीर सुर्वे यांनी दिग्दर्शित केलेला. ओके. जब तक ये मिशन अंजाम तक नहीं पहुंचता एक छोटी सी भी गलती बिल्कुल बर्दाश्त नहीं होगी. हे मिशन वगैरे काय भानगड आहे? म्हणजे मिशन एकतर सैनिकांचं असतं किंवा अतिरेकांचं. शिक्षकाचं मिशन का नसावं सर? श्रीराम मंदिराला आपण राष्ट्र मंदिर मानतो, पण फक्त आपण मानतो म्हणून ते होत नाही ना सर. देशातील 140 कोटी जनतेने हा विचार स्वीकारायला नकोय का? जय श्रीराम. ये सवाल पूछना है तो उनसे पूछो जिन्होंने हमारी बाबरी मस्जिद गिराई है. ये उनसे पूछो जिन्होंने दंगे के बाद मेरे घर वालों को जिंदा जला डाला. फक्त रामाच्या नावाचं रामराज्य शक्य नाहीये सर. अयोध्येचं हे राम मंदिर रामराज्याची सुरुवात असली पाहिजे आणि त्याची सुरुवात म्हणजे मिशन अयोध्या आहे सर. तर मला हा टीजर खूप आवडलेला आहे, तुम्हालाही आवडेल 100%. कारण मुळात मी याचे निर्माता जे आहेत शिंदे परिवार त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी हा एक विडा उचलला. मुळात मराठी सिनेमा या पद्धतीनं निर्माण करण्याचा विचार येणं ही खूप मोठी अचीवमेंट आहे मुळात. कारण अशा प्रकारचे सिनेमे मराठीमध्ये बघायला मिळत नाही. आणि समीर सुर्वेनी जी स्ट्रॅटेजी आता आखलेली आहे, मिशन जे आखलंय ते पण अयोध्या बाबत, तर अशा लाईनवरती सिनेमा शक्यतो मराठीमध्ये बनत नाही. पण त्यांनी ही सुरुवात केली असं मी म्हणेन. कारण समीर सुर्वे हा एक खूप हुशार दिग्दर्शक आहे. आता बरंच आपल्याकडची क्रिएटिव्हिटी आपण करत असतो आणि आपल्याला यश संपादन होण्यासाठी प्रत्येक माणूस हा मेहनत करत असतो. तर मी ठाकूर के बिंदास बोल म्हणून असं म्हणेन की समीरला या सिनेमात यश 100% मिळेल. अर्थात त्याला आधी यश मिळालेलं आहे पण या सिनेमात त्याला जास्त यश मिळेल कारण राम भक्त भरपूर आहेत. सिनेमा बघायला लोक 100% जाणार
आणि गेलेच पाहिजेत, कारण विषयच तसा आहे, सेन्सिटिव्ह विषय. आणि यामध्ये आपल्या देशात जे कॉन्फ्लिक्ट सुरू आहेत किंवा आतापर्यंतचा इतिहास जर पाहिला, आपण किती म्हणालो की आमचं भाई भाई आहे, पण जेव्हा जाती आणि धर्माचा विषय येतो तेव्हा भाई भाई हे सगळं विसरतात. आणि ते भाई भाई विसरणं फक्त एका बाजूने नसावं. मुळात कसं आहे, आपण शाळेत जेव्हा शिकतो तेव्हा आपण प्रार्थना म्हणतो, सारे भारतीय माझे बांधव आहेत. हे जेव्हा धर्माचा विषय येतो ना तेव्हा सगळे विसरलेलं असत. मला एक वाटतं की स्वतंत्र हिंदुस्थानात हिंदूंचं खूप महत्व आहे. सेक्युलर देश जरी असला आपला तरी आपण सगळ्या धर्मांना एकत्र घेऊन हा देश चालवत असतो. तर सगळ्या धर्मांना तेवढाच रिस्पेक्ट दिला पाहिजे आणि ज्याचं जे आहे ते त्याला मिळालं पाहिजे. आता आपल्या देशातच आपल्याला प्रभू श्री रामांसाठी लढावं लागलं. त्यांचं मंदिर उभारणी निर्माण करण्यासाठी कित्येक वर्ष गेले, अनेकांनी प्राणाची आहुती दिली. मी तर म्हणतो की कारसेवक होते 1990ला, मला वाटतं, तर वर्ष मी चुकत नसेल तर त्यामध्ये कारसेवकांवरती गोळ्या झाडल्या गेल्या आपल्या सरकारांकडून, म्हणजे राज्य सरकारांकडून. तिथे हे फार दुर्दैवी घटना होती. म्हणजे असं व्हायला नाही पाहिजे. मुळात सगळ्या गोष्टी व्यवस्थित सुरू असताना आपल्या भक्तांवरती गोळ्या झाडणं हे चुकीचं आहे. आणि अशा सगळ्या गोष्टी घडून सुद्धा ते राम मंदिर उभारलं गेलं तरी सुद्धा आजही जेव्हा उभारल्यानंतर सुद्धा बऱ्याचशा सोशल मीडियावरती आपण बघतो की लोक त्याच्यावर बद्दल गरळ ओकत असतात. अरे सत्य पहिला जाणा, सत्य जे आहे ते एक्सेप्ट करायला शिका. आपल्या देशात मतांच्या राजकारणामुळे सत्य जे आहे ते लपवलं जातं, हे दुर्दैव आहे. सर मला हे विषयांतर करायचं नाही, पण हा सिनेमा नक्कीच तुमच्या डोळ्यात अंजन घालेल. प्रत्येक माणसाचं मिशन आहे. आता ते मिशन किती यशस्वी होतं ते सिनेमा आल्यावरतीच कळेल. तर अवश्य बघूया. हा जो टीजर बघितला मला खूप आवडलाय. छोट्याशा टीजर मधून बऱ्याच गोष्टी समीर सुर्वे यांनी सांगितलेल्या आहेत. प्रेक्षकांना एक आयडिया दिले की सिनेमा कशा पद्धतीचा असेल आणि नक्कीच हा सिनेमा तुम्हाला सगळ्यांना आवडेल. आणि 24 जानेवारीला आपण हा सिनेमा थिएटरमध्ये बघा. यात सतीश पुळेकर सर यांची महत्वपूर्ण भूमिका मला दिसते आणि ते एक खूप मोठे नट आहेत. आदर्श ज्यांचा सगळ्यांना असावा असे नट आहेत, असे गुरु आहेत. तर गुरुतुल्य सतीश पुळेकर सरांनाही मी खूप शुभेच्छा देतो की हा सिनेमा यशस्वी हो आणि सिनेमा तुम्हाला सगळ्यांना आवडेल. 100% मी तुम्हाला गॅरंटी देतो. कारण मिशन अयोध्या हे टायटल खूप छान आहे आणि याबरोबर बरेच हिंदुस्थानामध्ये जे लोक आहेत ते प्रभू श्री रामांचे भक्त आहेत आणि असायलाच हवे. आणि त्या मंदिराच्या विरोधात किंवा जे काय मिशन आहे, जे त्याच्या विरोधात वागणारे लोक आहेत, त्यांना एक सीख मिळेल या सिनेमातून की राहूया ना आपण भावाभावासारखे. आणि हे मिशन यशस्वी होईल असं मला वाटतं. तेव्हा ठाकूर के बिंदास बोल मधून मी समीर सुर्वे आणि पूर्ण टीम, मिशन अयोध्येची जी टीम आहे आणि प्रोड्युसर्स या सगळ्यांना शुभेच्छा देतो. हा सिनेमा लोक डेफिनेटली चांगल्या पद्धतीने एक्सेप्ट करतील. हा सिनेमा खूप छान झालेला असेल असं मला वाटतं, कारण ज्या पद्धतीचा टीजर आहे हा खूप छान आहे आणि समीर सुर्वेने आपली एक वेगळी इमेज ॲज अ डिरेक्टर ह्या सिनेमाद्वारे करतील असं मला पूर्ण खात्री आहे. तर माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि हो, तर मी इथेच थांबतो. आणि माझं जर चॅनल तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच बटन दाबा आणि दुसरी गोष्ट म्हणजे कमेंट करा मित्रांनो. आणि नका 24 जानेवारीला हा सिनेमा रिलीज होतोय, मिशन अयोध्या. जय श्रीराम.